आज आपल्यासमोर एक प्रकारचं कोडच आहे. हो, कोडं म्हणता येईल. जया एकादशीचे आध्यात्मिक अस्वस्थपण. पण गंमत म्हणजे हा स्रोत म्हणजे काही मोठं पुस्तक किंवा लेख नाहीये. नाही, अजिबात नाही. तो आहे फक्त एक प्रश्न, एकच वाक्य. आणि तो प्रश्न आहे, जया एकादशीला अस्वस्थता का वाढते? हो, तिथेच संपतो. सुरुवातीला वाटेल की मग यात चर्चा करण्यासारखं काय आहे? पण इथेच खरी गंमत आहे की नाही? अगदी. कारण हा प्रश्न उत्तराची अपेक्षाच करत नाहीये असं वाटतंय. तो आपल्याला विचार करायला लावतोय. बरोबर. हा प्रश्न म्हणजे एका बंद खोलीच्या दारासारखा आहे. आज आपलं काम उत्तर शोधणं नाही, तर हे दार उघडून आत काय दडलंय याचा शोध घेणं आहे. आपण सुरुवात करूया यातील सगळ्यात महत्वाच्या शब्दापासून, अस्वस्थता. हो, तोच कळीचा शब्द आहे. जेव्हा अस्वस्थता म्हणतो तेव्हा नक्की कशाबद्दल बोलत असेल? म्हणजे ही फक्त उपवासामुळे होणारी शारीरिक चिडचिड आहे का? पोटात काही नाहीये म्हणून डोकं काम करत नाहीये तसं काहीसं? की ही त्यापेक्षा वेगळी एक प्रकारची मानसिक बेचैनी आहे? हां, खूप छान मुद्दा आहे. कारण अस्वस्थता हा शब्द आपण इतक्या सहजपणे वापरतो, पण प्रत्येकासाठी त्याचा अर्थ वेगळा असतो. हो ना. आपण शारीरिक पातळीवर बोलायचं झालं तर हो, हे अगदी शक्य आहे. उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी बदलते, शरीरात बदल घडतात आणि त्यामुळे एक प्रकारचा थकवा किंवा चिडचिड येऊ शकते. म्हणजे ज्याला आपण हल्ली हँग्री म्हणतो, हंगरी प्लस अँग्री, तसा प्रकार. हो, अगदी तसंच. आध्यात्मिक अस्वस्थपण म्हणतोय, म्हणजे फक्त शारीरिक नसावी. अच्छा. त्यामुळे आपण मानसिक पातळीवर येतो. अस्वस्थता म्हणजे विचारांचं वादळ. जेव्हा आपण रोजच्या कामातून, खाण्यापिण्यातून थोडा वेळ बाजूला होतो, तेव्हा आपलं मन जे एरवी शांत बसत नाही, ते अजूनच धावायला लागतं. अगदी अनेक दाबून ठेवलेले विचार, चिंता, भीती सगळं वर येऊ लागतं. हे असं झालं की एका गोंगाटाच्या खोलीत आपल्याला काही ऐकू येत नाही. पण जशी खोली शांत होते तसं आपल्याला घड्याळाच्या टिकटिकपासून ते स्वतःच्या श्वासापर्यंत सगळे आवाज ऐकू यायला लागतात. सुंदर उदाहरण आहे. उपवासामुळे कदाचित आपल्या मनातला तोच गोंगाट कमी होतो आणि आतले आवाज स्पष्ट होतात. आणि मग अस्वस्थता वाढते. हो, आणि मग तिसरी पातळी आहे आध्यात्मिक. या संदर्भात अस्वस्थता नेहमीच वाईट नसते. ती एका बदलाची, एका स्थित्यंतराची सूचना असू शकते. म्हणजे जसं एखादी महत्वाची गोष्ट घडण्याआधी पोटात फुलपाखरं उडतात, तशीच ही एक आध्यात्मिक बेचैनी असू शकते. अगदी. ती सांगत असते की आतमध्ये काहीतरी महत्वाचं घडतंय, काहीतरी जुनं जाऊन नवीन येतंय. एक प्रकारे ही ग्रोईंग पेन असू शकते. ठीक आहे, तर अस्वस्थता या शब्दाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे अनेक पदर असू शकतात. बरोबर. पण ही अस्वस्थता वर्षाच्या 365 दिवसांपैकी फक्त जया एकादशीलाच का जोडली आहे? या नावात, या दिवसात असं काय विशेष आहे? आणि गंमत म्हणजे श्रोताने जया एकादशी म्हणजे काय हे सांगितलेलंच नाही. हो, आणि हेच या कोड्यातलं दुसरं महत्वाचं दार आहे की नाही? नक्कीच. श्रोत्याने हे न सांगणं हेच खूप काही सांगून जातं. काय सांगतं? याचा सरळ अर्थ हा अशा लोकांसाठी आहे ज्यांना जया एकादशी काय आहे हे आधीपासूनच माहीत आहे. हा एक इन्साइडर संवाद आहे. बरोबर. पण आपल्या सगळ्या ऐकणाऱ्यांना ते माहीत असेलच असं नाही. तर आपण थोडक्यात संदर्भ देऊया का? हो, द्या ना. जया एकादशी हा हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारा एक महत्वाचा उपवासाचा दिवस आहे. तो भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि अशी श्रद्धा आहे की या दिवशी व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. हा झाला त्याचा पारंपरिक संदर्भ. आता तुम्ही संदर्भ दिल्यावर प्रश्न अजूनच रंजक बनतो. बघा, अनेक संस्कृतींमध्ये आणि धर्मांमध्ये काही विशिष्ट दिवसांना विशेष महत्त्व दिलेलं आहे. हो आहे. ख्रिस्ती धर्मात लेंटचा काळ असतो, मुस्लिमांमध्ये रमजानचा महिना असतो. या काळात लोक उपवास करतात, प्रार्थना करतात, आत्मपरीक्षण करतात. हे दिवस म्हणजे आपल्या नेहमीच्या रुटीनमधून बाहेर पडण्याचे दिवस असतात. स्वतःकडे पाहण्याचे दिवस. म्हणजे असं म्हणता येईल का की जया एकादशी हा एक प्रकारचा आध्यात्मिक स्पीड ब्रेकर आहे? अरे वाह, मस्त शब्द हो. जो आपल्याला धावपळीच्या आयुष्यात थोडं थांबून विचार करायला भाग पाडतो. अगदी. आणि जेव्हा आपण अचानक थांबतो तेव्हा गाडीला जसा एक धक्का बसतो तसाच धक्का आपल्या मनालाही बसतो. त्या धक्क्यातूनच ही अस्वस्थता जन्माला येत असावी. अच्छा. तो दिवस, ती परंपरा, आपलं मन या सगळ्याचा मिळून एक असा माहोल तयार होतो जिथे आपल्या आत दडलेल्या गोष्टींना बाहेर येण्यासाठी एक सुरक्षित जागा मिळते. आणि यामुळेच आपण प्रश्नाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येतो. तो म्हणजे का हा शब्द. बघा, प्रश्न असा नाहीये की जया एकादशीला अस्वस्थता वाढते का. प्रश्न थेट विचारतोय, अस्वस्थता का वाढते? बरोबर. म्हणजे अस्वस्थता वाढते हे एक सत्य म्हणून, एक गृहीतक म्हणून मांडलंय.
ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, हीच या प्रश्नाची ताकद आहे. लेखक वाचकाशी वाद घालत नाहीये. नाही. तो म्हणतोय, मला आणि तुम्हाला, आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव येतो. आता आपण एकत्र बसून विचार करूया की असं का होतं. आणि त्यामुळे वाचक लगेच त्या चर्चेत ओढला जातो. त्याला वाटतं की हा माझ्याच अनुभवाबद्दलचा प्रश्न आहे. अगदी. आता इथे आपण काही शक्यतांवर विचार करू शकतो. उत्तराचा अंदाज बांधूया. पहिली शक्यता तर आपण बोललो ती म्हणजे शारीरिक. हो, उपवासाचे परिणाम. पण दुसरी शक्यता काय असू शकते? दुसरी शक्यता जी मला जास्त महत्वाची वाटते ती आहे मानसिक आणि भावनिक. याला मी सायकोलॉजिकल क्लीनअप म्हणतो. सायकोलॉजिकल क्लीनअप म्हणजे? विचार करा, वर्षभर आपण आपल्या भावनांचा, आपल्या चुकांचा, आपल्या अपयशांचा कचरा आपल्या मनात कुठेतरी कोपऱ्यात ढकलत असतो. हो, नंतर बघू म्हणून. बरोबर. जया एकादशीसारखा दिवस येतो जो पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे. त्यामुळे नकळतपणे आपलं मन त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे पाहायला लागतं. म्हणजे घरात दिवाळीची साफसफाई काढल्यावर जसा आधी सगळा पसारा वाढतो, धूळ उडते आणि घर जास्त अस्वस्थ वाटायला लागतं. अप्रतिम. हीच उपमा माझ्या मनात होती. हां, तसंच काहीसं मनाचं होतं. स्वच्छता सुरू करण्याच्या प्रक्रियेतच आधी अस्वस्थता वाढते. एकदम. ती अस्वस्थता म्हणजे साफसफाईची प्रक्रिया सुरू झाल्याचं लक्षण आहे. आपल्या मनातल्या त्या सगळ्या गोष्टी ज्यांना आपण टाळलेलं असतं त्या सगळ्या आत्ताच बघा म्हणून आपल्या समोर उभ्या राहतात. आणि मग बेचैनी वाढते. हो, मला माझाच एक अनुभव आठवतो. मी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होतो आणि सगळं काही कागदावर ठीक दिसत होतं, पण मला आतून एक विचित्र बेचैनी होती. अच्छा. काहीतरी चुकतंय असं वाटत होतं. मी त्याकडे दुर्लक्ष करत राहिलो, पण ती अस्वस्थता वाढतच गेली. शेवटी मी काम थांबवून विचार केला, तेव्हा लक्षात आलं की प्रोजेक्टची मूळ दिशाच चुकीची होती. अरे. ती अस्वस्थता माझ्यासाठी एक धोक्याची सूचना होती. मला वाटतं जया एकादशीची अस्वस्थताही अशीच काहीतरी सूचना देत असेल. म्हणजे ही अस्वस्थता एक प्रकारचा अलार्म आहे, हो, जो आपल्याला सांगतोय की थांबा, स्वतःकडे बघा, काहीतरी महत्वाचं आहे ज्याकडे तुमचं लक्ष नाहीये. अगदी. आणि तिसरी शक्यता आहे जी थोडी गूढ आहे. ती म्हणजे ऊर्जेची. ऊर्जेची? अनेक आध्यात्मिक परंपरा असं मानतात की विश्वातील ऊर्जा काही विशिष्ट दिवशी वेगळ्या प्रकारे काम करते. ग्रह ताऱ्यांची स्थिती, त्या दिवसाचं महत्त्व, यामुळे एक असं वातावरण तयार होतं जिथे आपल्या अंतर्मनाचा आणि बाह्य जगाचा पडदा थोडा पातळ होतो. त्यामुळे आपल्या आतल्या गोष्टी सहजपणे पृष्ठभागावर येतात. हे इंटरेस्टिंग आहे. हो, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करता येत नाही, पण अनुभवाच्या पातळीवर अनेक जण हे सांगतात. म्हणजे हा प्रश्न केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाहीये, तर तो व्यक्ती, वेळ आणि विश्व यांच्यातील संबंधांवर बोट ठेवतो. बरोबर. आणि या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की हा प्रश्न उत्तर देण्यासाठी नाही, तर विचार करायला लावण्यासाठी आहे. हो, आणि इथेच आपण झेन परंपरेतील कोआन या संकल्पनेशी याला जोडू शकतो. कोआन म्हणजे असे प्रश्न ज्यांची तार्किक उत्तरं नसतात. जसं की एका हाताने टाळी वाजवल्यावर कसा आवाज येतो, ज्याचं उत्तर बुद्धीने देता येत नाही. नाही. या प्रश्नाचा उद्देश उत्तर शोधणं नाही, तर बुद्धीला आणि तर्काला थकवून साधकाला एका वेगळ्याच अनुभवाच्या पातळीवर घेऊन जाणं आहे. अच्छा. जया एकादशीला अस्वस्थता का वाढते हा प्रश्नही त्याच प्रकारचं काम करतो. तो आपल्याला बुद्धीच्या पलीकडे स्वतःच्या अनुभवाच्या जगात घेऊन जातो. म्हणजे हे एका चांगल्या थेरपिस्टच्या प्रश्नासारखं आहे. कसं काय? जेव्हा ते विचारतात आणि त्यामुळे तुम्हाला नक्की कसं वाटलं, तेव्हा त्यांना फक्त माहिती नको असते. त्यांना तुम्हाला स्वतःच्या भावनांच्या मुळाशी घेऊन जायचं असतं. हो, बरोबर. या प्रश्नाचं कामही तेच आहे. तो एक आरसा आहे. बरोबर. तो एक आरसा आहे ज्यात प्रत्येकाला स्वतःचं वेगळं प्रतिबिंब दिसतं. एका व्यक्तीसाठी अस्वस्थतेचं कारण शारीरिक असेल, दुसऱ्यासाठी काही जुन्या आठवणी असतील, तिसऱ्यासाठी भविष्याची चिंता असेल. हा प्रश्न त्या प्रत्येकाला आपापलं उत्तर शोधण्यासाठी एक सुरुवात करून देतो. तो एक स्टार्टिंग पॉइंट आहे, एंड पॉइंट नाही. अगदी. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपल्याकडे एक विशिष्ट दिवस आहे, जया एकादशी, एक विशिष्ट भावना आहे, अस्वस्थता, आणि त्यामागील कारण शोधणारा एक प्रश्न आहे का? आणि आपण पाहिलं की हा साधा दिसणारा प्रश्न कितीतरी पातळ्यांवर काम करतो. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक. हो, तो आपल्याला या सगळ्या कारणांचा शोध घ्यायला लावतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्याला आपल्या अस्वस्थतेकडे एका नवीन सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवतो. हे महत्वाचं आहे. आपल्या समाजात अस्वस्थतेला, बेचैनीला नकारात्मक मानलं जातं.
आपण ते लपवण्याचा किंवा दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो. हो, स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतो. की ती अस्वस्थता स्वाभाविक आहे, अपेक्षित आहे आणि कदाचित आवश्यकही आहे. ती एक समस्या नाही, तर एक संधी आहे. स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी. हो, त्या साफसफाईच्या उपमेप्रमाणे पसारा आणि धूळ ही प्रक्रिया आहे, अंतिम परिणाम नाही. बरोबर. अंतिम परिणाम आहे शांती. कदाचित ही अस्वस्थता त्या शांतीकडे नेणारा मार्ग आहे. अगदी तसंच. ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेत थोडा त्रास होणं, थोडी बेचैनी वाटणं हे त्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्याला घाबरण्याचं कारण नाही. नाही, त्रासाला न घाबरता त्याला सामोरं जाण्याचं धैर्य देतो. तर आज आपण पाहिलं की जया एकादशीचे आध्यात्मिक अस्वस्थपण केवळ एका वाक्याने आपल्याला किती वेगवेगळ्या विषयांवर विचार करायला प्रवृत्त केलं. शब्दांचे अर्थ, विशिष्ट दिवसांचं महत्त्व, उपवासाचे परिणाम, आत्मनिरीक्षणाची प्रक्रिया, खूप काही. आपण जया एकादशीला अस्वस्थता का वाढते याचं एकच अंतिम उत्तर दिलेलं नाही. कारण ते देणं शक्यही नाही आणि स्रोताला अपेक्षितही नाही. पण त्याऐवजी आपण हे समजून घेतलं की हा इतका गहन आणि महत्वाचा प्रश्न का आहे. आपण प्रश्नाचं उत्तर नाही तर प्रश्नाचं महत्त्व समजून घेतलं. अगदी. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. हं, आपल्याला एका विशिष्ट दिवशी येणाऱ्या भावनेबद्दल का विचारायला शिकवलं. आपण हेच सूत्र आपल्या स्वतःच्या आयुष्यात वापरलं तर म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात अशा कोणत्या भावना किंवा अस्वस्थतेचे क्षण आहेत ज्यांना आपण सवयीने स्वीकारलं आहे. अच्छा, आपले वैयक्तिक जया एकादशीचे क्षण. हो, जसं की मला दर रविवारी संध्याकाळी उदास का वाटतं किंवा एखाद्या विशिष्ट विषयावर बोलायला लागल्यावर मी नेहमीच चिडचिड का करते. हे खूपच खोल आहे. जर आपण क्षणभर थांबून स्वतःला विचारलं हे असं का होतं तर आपल्याला स्वतःबद्दल काय नवीन शिकायला मिळेल. खूप काही. पुढच्या वेळी भेटूया.